नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार अकॅडमी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 17 डिसेंबर 2023 ला झालेली जी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा आहे त्याचा मराठी इंग्रजीचा जी प्रश्नपत्रिका होती यामधल्या मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका अर्थातच गट ब गट क मुख्य परीक्षेसाठी डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल एक्साइज, डिपार्टमेंटल ASO या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ठरणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे विश्लेषण अगदी शेवटपर्यंत पाहावं. या विश्लेषणाच्या माध्यमातूनच आपण पुढील परीक्षांची तयारी कशी करणार आहोत याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करावयाची आहे. याच्यामधला पहिला प्रश्न जो आहे, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे धव, धव याचा अर्थ होतो पती. पर्याय क्रमांक 2 आहे भरता, भरता याचा अर्थ सुद्धा पती असा होतो. कांता, कांता म्हणजे देखील पती आणि कलत्र म्हणजे देखील पती, आणि त्यामुळे आयोगाने हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता. दुसरा प्रश्न आहे, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते या अर्थाची म्हण कोणती? पहिला आहे बळी तो कानपिडी, ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे तोच राज्य करतो, तो अत्याचार करतो अशा अर्थाने. पर्याय क्रमांक 2 आहे चोराच्या मनात चांदणे, साहजिकच वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची भीती असते. या अर्थाची म्हण कोणती आहे? चोराच्या मनात चांदणे. ज्याने चोरी केलेली आहे त्याला ते चांदणं आठवतं, म्हणजे चोराच्या मनात चांदणे या अर्थाची जी म्हण आहे ती वाईट कृती करणाऱ्याला नेहमी असं वाटत असतं की ते उघडकीस येईल. कर नाही त्याला डर कशाला, ज्याने तू केली नाही त्याने भीती बाळगू नये असा त्याचा अर्थ होतो. दिव्याखाली अंधार, म्हणजे जरी आपल्याला दिवा प्रकाश देणार नसला तर त्याच्या खाली अंधार असतो याचा अर्थ काही वेळेला आपल्याला सकृत दर्शनी एखादी गोष्ट अतिशय चांगली वाटत असेल तरी त्याच्यामध्ये काही उणीवा चूक असू शकते असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता? पहिला पर्याय आहे कनक, बी सुवर्ण, सी हेम आणि डी कांचन. चारही पर्याय जे आहेत हे सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, कनक, सुवर्ण, हेम, कांचन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. या पुढील प्रश्न जो आहे, देशी शब्दांचा शब्दगट ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा तंबाखू, बशी, सावी, प्रीती. याच्यामध्ये आपण बघतो की सर्वच्या सर्व शब्द देशी नाही आहेत. तंबाखू पोर्तुगीज आहे किंवा प्रीती संस्कृत मधून आलेला आहे. साबण, फणस, हापूस, कोबीमध्ये सुद्धा पोर्तुगीज शब्द वगैरे आहेत, परभाषेतले शब्द आहेत. बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी हे 4 शब्द मात्र देशी शब्द गटातले आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 असेल. त्याच्यानंतर कागद, मिठाई, नोकरी, दवाखाना याच्यामध्ये सुद्धा परभाषीय शब्द आहेत. त्यामुळे देशी शब्द जे आहेत हे बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते या वाक्याचा प्रकार ओळखा. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते, जो आणि त्याला म्हणजे संबंधी सर्वनामं वापरलेली आहेत. संबंधी सर्वनामाने जोडलेली 2 वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, इथे सुद्धा ज्याला त्याला संबंधी सर्वनामं वापरलेली आहेत, म्हणजेच हे सुद्धा मिश्र वाक्य आहे. आणि 2 मिश्र वाक्ये जी आहेत ही 2 मिश्र वाक्य ही आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. त्याच्यामुळे या वाक्य प्रकाराला आपण मिश्र संयुक्त असं म्हणतो, कारण 2 मिश्र वाक्ये जी आहेत ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, म्हणजेच मिश्र वाक्यांचं हे संयुक्त वाक्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. दंड नसलेले व्यंजन शोधा या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे, परंतु माझ्या मते याचं उत्तर जे आहे हे रक्त असलं पाहिजे, कारण मराठीमध्ये दंडरहित व्यंजन फक्त एकच आहे, ते म्हणजे र. जरी अर्पण मध्ये जो रफार आहे तो र युक्त आहे, पण अर्थातच तो र जोडाक्षरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर खरं तर दंड नसलेले व्यंजन शोधा, तर दंडरहित व्यंजन हे रक्त, र हेच दंडरहित व्यंजन आहे. त्यामुळे आयोगाने याचं उत्तर खरं तर रक्त असं द्यायला पाहिजे होतं, कारण पूर्ण व्यंजन जे आहे हे र आहे. अर्पणमध्ये असणारा र जो आहे तो रफारामध्ये गेलेला आहे, त्यामुळे रफारामध्ये असणारा जो र आहे ते उत्तर देणं योग्य नव्हतं, परंतु आयोगाने या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक 4 हे दिलेलं होतं.
हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हर्ष म्हणजेच आनंद, मोद, प्रमोद, संतोष, समाधान हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. याच्यामध्ये आनंद हा समानार्थी शब्द आहे म्हणजे हे उत्तर असू शकणार नाही. हानी म्हणजे नुकसान, अर्थात हे हर्षचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. खेद हा मात्र हर्षचाच विरुद्धार्थी शब्द आहे. खेद असेल, शोक असेल, दुःख असेल, हे हर्ष विरुद्धार्थी शब्द आहेत. मोद हा देखील त्याचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. त्यानंतर आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. थोडक्यात आपली पाठ आपणास दिसत नाही ही जी म्हण आहे याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत, स्वतःचे दोष स्वतःला. आपलीच पाठ आपल्याला दिसत नाहीत याचा सरळ अर्थ होणार आहे स्वतःचे दोष जे आहेत हे स्वतःला दिसत नाहीत, आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आहे, गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? आपल्याला माहिती आहे नामांचे जे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम असे 3 मुख्य प्रकार आहेत. याच्यामध्ये सामान्य नाम हे पदार्थाच्या ठिकाणी असलेल्या समान गुणधर्मामुळे वस्तूला प्राप्त झालेलं जे सर्वसामान्य नाव आहे त्याला पण सामान्य नाम असं म्हणतो. जसं नदी, पर्वत, शाळा, शहर, देश यासारखी जी पुस्तक वगैरे यासारखी नावं आहेत. विशेष नाम याचा अर्थ विशिष्ट वस्तू, व्यक्ती, पदार्थ यांच्या नावाला पण विशेष नाम असं म्हणतो. विशिष्ट वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाणांचे नाव विशेष नाम म्हणजे थोडक्यात राम, गोपाळ, सीता, गीता, मुंबई, भारत यासारखी जी विशिष्ट नावं आहेत त्यांना विशेष नाम असं म्हटलं जातं. दर्शक नाम असा नामाचा प्रकार नाहीये, दर्शक सर्वनाम असतं. आणि त्यामुळे गोडवा हे जे आहे हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम कशाला म्हटलं जातं? ज्या नामामुळे वस्तूच्या ठायी असणारा गुण, धर्म, भाव तसेच त्याची स्थिती किंवा कृती यांचा बोध होत असेल तर त्या नामाला काय म्हटलं जातं? भाववाचक नाम. भाववाचक नाम गोडवा हा जो शब्द आहे तो गोड या विशेषणापासून तयार झालेलं ते नाव आहे. भाववाचक नामही सामान्यतः विशेषणापासून, धातूला प्रत्यय लागून किंवा काही सामान्य नामापासून, विशेष नामापासून ही भाववाचक नामं तयार होतात. भाववाचक नामं तयार होताना आपल्याला माहिती आहे ई, आई, ता, की, गिळी, यत्व, पण, पणा आणि वा हा प्रत्यय लागतो. त्याप्रमाणे गोड पासून गोडवा हे भाववाचक नाम तयार झाले. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. मी तुला रामकडून 5 रुपये देववीन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या वाक्यातलं क्रियापद आहे देववीन. मी तुला 5 रुपये देईन असं म्हटलं असतं तर साहजिकच हे वाक्य मी तुला 5 रुपये देईन हे वाक्य त्याच्यामध्ये कर्म झालं असतं, सिद्ध धातू आलं असतं, सिद्ध क्रियापद झालं असतं. पण देववीन असं म्हणतोय त्यावेळेला ते साधित क्रियापद आहे आणि साधित क्रियापदामधलं हे प्रयोजक क्रियापद आहे. साधित क्रियापदाचे आपण शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद असे धातू साधित क्रियापदाचे शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद असे 2 प्रकार करतो. त्याच्यातलं हे प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण आहे. कारण या ठिकाणी लक्षात घ्या वाक्याचा कर्ता कोण आहे? मी तुला रामकडून 5 रुपये देववीन. तर मी तुला रामकडून 5 रुपये देववीन हे जे आहे यामध्ये वाक्याचा कर्ता मी आहे. क्रिया मात्र कोण करते? 5 रुपये देणारा कोण आहे? राम. जेव्हा क्रियापदाने दाखविलेली क्रिया किंवा धातूने दाखविलेली क्रिया कर्ता स्वतः न करता दुसऱ्या कोणामार्फत तरी करवून घेतो तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेहमी लक्षात काय ठेवायचं? प्रयोजक क्रियापद वाक्यातील क्रिया करता स्वतः न करता दुसऱ्या कोणामार्फत तरी करवून घेतो. हीच व्याख्या त्याच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा विचारलेली होती. धातूने दाखविलेली क्रिया करता स्वतः न करता दुसऱ्या कोणामार्फत तरी करवून घेतो तेव्हा प्रयोजक क्रियापद होतं. आणि प्रयोजक क्रियापद तयार करत असताना आपण सिद्ध धातूला व किंवा ववी हे प्रत्यय लावून ते क्रियापद तयार करत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. पारध्याकडून, कडून हे शब्दयोगी अव्यय जेव्हा कर्त्याला जोडलं जातं तेव्हा त्याला आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो. ही वाक्यरचना जी आहे ही इंग्रजीमधल्या पॅसिव्ह वॉइस वरून घेतलेली आहे. इंग्रजीमध्ये आय राईट अ लेटर हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना अ लेटर इज रिटन बाय मी. मी पत्र लिहितो, पत्र माझ्याकडून लिहिलं जातं. अगदी तसंच
पारध्याकडून मोर पकडला गेला, त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे कर्मकर्तरी प्रयोग म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. यामध्ये कर्मकर्तरी ही जी संकल्पना आहे ही दादोबा पांडुरंग तरखडकरांनी, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतो, या तरखडकरांनी ही कर्मकर्तरी ही संकल्पना वापरलेली आहे. कारण त्यांच्या मते या वाक्यातला कर्ता आणि कर्म यांची अदलाबदल होते, म्हणून त्यांनी त्याला कर्मकर्तरी असं नाव दिले किंवा आपण त्याला नवीन कर्मणी असंही म्हणतो. ओळखण्याची खूण कोणती आहे? जर कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडलं असेल तर तो प्रयोग कोणता असणार आहे? कर्मकर्तरी प्रयोग. त्यानंतर समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये पहिला शब्द आहे अमृत. अमृत या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द सुधा असणार आहे. पोपट तर समानार्थी शब्द शुक आहे. अनल, अग्नी, वन्नी, विस्तव म्हणजे थोडक्यात विस्तवचा समानार्थी शब्द आहे. आणि चंद्र, हिमांशू म्हणजे थोडक्यात 4, 1, 2, 3 पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द जे आहेत फक्त तुमचं कन्फ्युजन फारसी किंवा अरबी मधून होईल. अरबी भाषेतील हे शब्द आहेत. अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द जे आहेत हे अरबी भाषेतले आहेत. 14वा जो प्रश्न आहे हा 14वा प्रश्न देवनागरी लिपीच्या संदर्भात आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? यामध्ये पहिला पर्याय आहे वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण आपण पाहतो की आपली जी वर्णमाला आहे ही देवनागरी लिपीतली वर्णमाला असो किंवा मराठी वर्णमाला असो, यामध्ये या वर्णमालेचं वर्गीकरण केलेलं आहे. सुरुवातीला स्वर आहेत, त्यानंतर स्वरादी आहेत, व्यंजने आहेत, विशेष संयुक्त व्यंजने आहेत, परत स्वरांचे उपप्रकार आहेत, व्यंजनांचे उपप्रकार आहेत. याचा अर्थ त्याचं वैज्ञानिक वर्गीकरण केलेलं आहे. एक ध्वनी एक लिपी चिन्ह. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनी चिन्ह आहे, म्हणजेच एक लिपी चिन्ह आहे. एक चिन्ह एक ध्वनी याचाच अर्थ तोच होतो. एक चिन्ह एका चिन्हामधून एक ध्वनी. काही अपवाद आहेत परंतु मुख्यतः एका चिन्हासाठी एक ध्वनी आहे आणि उच्चार लेखनासाठी एकरूपता आहे. उच्चार लेखनासाठी एकरूपता आहे याचा अर्थ उच्चारांचं लेखन करण्याची पद्धत ही देवनागरी लिपीतल्या प्रत्येक भाषेमध्ये समान आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 2 हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा 15वा प्रश्न आहे, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात? तर याच्यामध्ये विभक्ती आपल्याला माहिती आहे. विभक्ती वि अधिक भज म्हणजे विभाग करणे, यापासून हा शब्द तयार झालाय. विभक्ती जी आहे ही विभक्ती वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध क्रियापदाशी किंवा क्रियापदेतर शब्दांशी जोडण्याचं काम करते. त्यामुळे विभक्ती हे त्या ठिकाणी असू शकणार नाही. धातू साधिते धातूला प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला आपण धातू साधित असं म्हणतो. त्यामुळे ही व्याख्या ही आख्यात म्हणजेच क्रियापद. त्यामुळे असं उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रयोग असणार आहे. प्रयोग हा जो शब्द आहे तो प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो जुळणी करणे. प्रयोग म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्परांशी असणारा संबंध, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रयोग असं म्हणतो. थोडक्यात कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी आहे किंवा ठेवण आहे किंवा रचना आहे तिला काय म्हटलं जातं? प्रयोग असं म्हटलं जातं. मोरोकेशव दामलेंची व्याख्या आपल्याला माहिती आहे. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी लिंग वचन पुरुष या बाबतीत कर्त्याचा किंवा कर्माचा जो अन्वय येतो किंवा अनन्वय येतो, संबंध येतो किंवा संबंध येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? प्रयोग. थोडक्यात कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हटलं जातं? प्रयोग असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? आता हे सर्वांना माहिती असतं. ज्या वाक्यामध्ये उजाडले, सांजावले, मळमळले, गडगडले, खवखवले यासारखी क्रियापद असतात, या क्रियापदांना स्वतःचा कर्ता नाही. ज्या क्रियापदांना स्वतःचा कर्ता नसतो ती क्रियापद जी आहेत, स्वतःचा कर्ता नाही म्हटल्यावर क्रियापद कर्त्यानुसार किंवा कर्माप्रमाणे बदलणार नाही. आणि ज्या प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्यानुसारही बदलत नाही, कर्मानुसारही बदलत नाही, त्या प्रयोगाला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे हा जो प्रयोग आहे हा अर्थातच भावे प्रयोगामधला अकर्तृक भावे प्रयोग किंवा भावकर्तरी प्रयोग. यामध्ये पण लक्षात ठेवा
अकर्तृक भावे प्रयोग का म्हणतो, तर उजाडले या क्रियापदाला उजाडणारा कोण? मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले. मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले. उजाडणारा कोण असा प्रश्न विचारला तर मुंबई, खंडाळा ही उत्तर येऊ शकत नाहीत. उजाडणारा कोण हे उत्तर नाही. या क्रिया उजाडणारा कोण या प्रश्नाला उत्तर नाही. याचा अर्थ आहे की या क्रियापदाला स्वतःचा कर्ता नाही. ज्या क्रियापदाला स्वतःचा कर्ता नाही त्याला आपण अकर्तृक क्रियापद असं म्हणतो. आणि ह्या प्रयोगाला अकर्तृक भावे प्रयोग असं म्हटलं जातं. परंतु तरखडकरांच्या मते उजाडले याचाच अर्थ उजेड पडला. उजाडले याचाच अर्थ उजेड पडला. मग पडणारा काय असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर उजेड असं येतं. पडणारा काय असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर उजेड असं येतं. म्हणजे क्रियापदाचा अर्थ, अर्थ म्हणजेच भाव, क्रियापदाचा भाव हाच त्या क्रियापदाचा कर्ता आहे. म्हणून तरखडकरांनी यास भाव कर्तरी प्रयोग असं म्हटलं आणि क्रियापदाला आपण भावकर्तृक क्रियापद अशी संकल्पना वापरतो. त्यामुळे हे लक्षात ठेवताना लक्षात ठेवा, उजाडले, सांजावले, मळमळले, गडगडले, खवखवले यासारखी क्रियापद आली तर तो प्रयोग अकर्तृक भावे प्रयोग किंवा भावकर्तरी प्रयोग असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, यापूर्वी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पटकन आपल्या लक्षात येतो, आवकच्या विरुद्धार्थी शब्द जावक. आवक म्हणजे येणारी घटना आहे, जावक जाणारी घटना आहे. आवकच्या विरुद्ध जावक. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. गोम या शब्दाचा अर्थ होतो खरं तर खोड, किंवा गोम या शब्दाचा अर्थ काही दुखणं, इजा अशा अर्थाने वापरतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. दोष आहे, व्यंग आहे. दोष आहे तर व्यंग आहे समजू शकतो. त्यामुळे हा पर्याय उत्तर नाही. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. रहस्य हे सुद्धा त्याचं उत्तर होणार नाही. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे, काहीतरी व्याधी आहे याचा असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते, अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत. प्रश्न विचारणारा परीक्षक खूप दयाळू प्राणी आहे. त्याने अगदी प्रश्नातच तुम्हाला उत्तर दिले. अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे? संकेतार्थी वाक्य म्हणावे. संकेतार्थी वाक्यामध्ये संकेत या शब्दाचाच अर्थ अट, संकेत या शब्दाचाच अर्थ अट असल्यामुळे या वाक्यरचना अमुक झाले तर अमुक होईल जर तर या स्वरूपाच्या वाक्यरचना असतात. ज्या वाक्यात जर तर या स्वरूपाची वाक्यरचना आहे त्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. जसे जर पाऊस पडू लागला तर मोर नाचू लागतील. मोर नाचू लागतील पण अट कोणती? पाऊस पडावा. जर अभ्यास केलास तर अधिकारी होशील. अधिकारी होशील पण अट कोणती? अभ्यास करावा लागेल. तू आला की आपण निघू. जर तू आला तर आपण निघू. अभ्यास कर म्हणजे पास होशील. जर तू अभ्यास केला तर पास होशील. ज्या वाक्यात मधून गौण वाक्य जे आहे हे मुख्य वाक्यातल्या क्रियेशी आवश्यक असणारी अट दर्शवते, संकेत दर्शवते, त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, पुढील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? सामान्य रूप कशाला म्हटलं जातं? तर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी नामाच्या रूपात होणारा बदल म्हणजे सामान्य रूप आहे. म्हणजे उदाहरणार्थ पक्षी झाडावर आहे. झाड या नामाला जेव्हा मी वर हे शब्दयोगी अव्यय जोडतो, झाड या नामाला जेव्हा मी वर हे शब्दयोगी अव्यय जोडतो त्याला झाडच्या रूपामध्ये बदल होतो. त्याचं झाडा हे सामान्य रूप होतं. नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी त्याच्या रूपात होणारा बदल म्हणजेच सामान्य रूप आहे. अर्थात शब्दयोगी अव्यय जोडत असताना घसा, घसाचं घशात म्हणजे घशा हे सामान्य रूप झालं. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये सामान्य रूप बरोबर आहे. येणे हा धातू आहे. अर्थातच धातू तुमच्या येण्याचे प्रयोजन काय असं जेव्हा आपण विचारतो त्यावेळेला येणे हा धातू धातू साधित नाम म्हणून वापरलेला आहे आणि येणेचं सामान्य रूप येण्या हे अगदी बरोबर आहे. करनेत, आता कर हा धातू आहे. आता कर या धातूला समजा करणे हे धातू साधित नाम झालं. तुझे हे काम करणे मला आवडत नाही. काम करणे मधला करणे काय आवडत नाही? करणे आवडत नाही. तर हे धातू साधित नाम आहे.
आणि जर त्याला धातुसाधित नामाला त हा प्रत्यय जोडायचा आहे तर तुझ्या काम करण्यात असं रूप व्हायला पाहिजे, करणेत असं रूप होणार नाही. करणेचं सामान्य रूप करण्या असं व्हायला पाहिजे. जसं येण्याचं येण्या झालं तसं करण्याचं करण्या व्हायला पाहिजे. त्यामुळे हे सामान्य रूप चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. फौजांनी हे बरोबर आहे. फौजचं सामान्य रूप फौजा असं होतं आणि अनेक वचनामध्ये त्याला अनुस्वार दिला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा सामान्य रूप बरोबर आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. नाकी नऊ आले आपण म्हणतो ज्यावेळेला एखादं काम करताना आपल्याला खूप त्रास होतो, आपला जीव नकोसा होतो, प्राण कासावीस होतो, तेव्हा आपण काय म्हणतो, नाकी नऊ आले. त्यामुळे पायाला गोळे येणे हा शब्दशः अर्थ आपण घेणार नाही. जीवात जीव येणे विरुद्धार्थी आहे. जीव टांगणीला लागले असे नाही होणार. प्राण कासावीस होणे. अत्यंत एखादं काम करताना ज्यावेळेला प्रचंड दगदग होते, प्रचंड त्रास होतो, त्यावेळेला आपण हा वाक्प्रचार वापरत असतो. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. हा 22वा प्रश्न आहे. याच्यामध्ये अटकळ्या देवा दंडवत अशी पहिली म्हण आहे. अटकळ्या देवा दंडवत. अटकळ्या देवा दंडवत याचा अर्थ काय? आपल्या मनात बऱ्याच अटकळी असतील. अटकळी म्हणजे एखादं काम करण्याबद्दल शंका असतील, संशय असतील, किंवा प्रत्येक कामात कसं होईल, काय कसं करायचं, जर नचा पाडा असेल तर ते काम यशस्वी होत नाही. जर तुम्हाला एखादं काम यशस्वी करावायचं असेल तर तुम्हाला ह्या अटकळ्या देवाला दंडवत घालावा लागतो. म्हणजे मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेवून काम करावं लागतं, असा या म्हणीचा अर्थ होतो. आतपाव भोपळा आणि अडीच शेर तेल. आतपाव भोपळा, आतपाव म्हणजे पावच्या पण अर्धा, म्हणजे पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम, त्याच्या पण 125 ग्रॅम भोपळा आणि त्याच्या बदल्यात काय, 2.5 शेर तेल. 2.5 शेर तेल, 2.5 शेर तेल म्हणजे थोडक्यात हा जो आपल्या लक्षात येतं की आतपाव भोपळा ह्याची किंमत अगदी नगण्य असणार आहे. त्याच्या बदल्यात 2.5 शेर तेल ह्याची किंमत खूप जास्त असणार आहे. एखाद्या छोट्या गोष्टीसाठी प्रचंड मोठा मोबदला तुम्ही दिला तर घरचे काय म्हणतात, आतपाव भोपळा आणि 2.5 शेर तेल घेऊन आलाय. आतपाव भोपळ्याच्या बदल्यात 2.5 शेर तेल असा त्याचा अर्थ होईल. अवसबाई तुझ्याकडे, पुनवबाई तुझ्याकडे. काही लोकांना माझं तेच खरं असं म्हणण्याची सवय असते. मी जे बोलतो तेच खरं. मग अगदी अमावस्येला सुद्धा ते बोलले तेच खरं, पौर्णिमेला पण ते बोलले तेच खरं असा त्याचा अर्थ होतो. मग अशा लोकांच्या बाबतीत आपण काय म्हणतो, अवसबाई तुझ्याकडे, पुनवबाई तुझ्याकडे. तो म्हणतो तेच सर्व खरं, अशा अर्थाने आपण ही म्हण वापरतो. आणि त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे तुमचं अस्वला आधी आरोळी असणार आहे. कारण का, अस्वला आधी आरोळी याचा अर्थ अस्वल यायच्या अगोदरच आपण आरोळी दिली म्हणजे आपली सुटका झाली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी. आपल्यावर एखादी जबाबदारी येण्याच्या अगोदरच जर आपण त्याचा कांगावा केला तर आपण अस्वला आधी आरोळी ही म्हण वापरत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थ. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला काय म्हणतात? तर साहजिकच समजा माझ्या तोंडचे पाणी पळाले. तोंडचे पाणी पळाले म्हणजे मी घाबरलो असा अर्थ होतो. तोंडचे पाणी पळाले याचा शब्दशः अर्थ आपण घेत नाही. जेव्हा कोणत्याही शब्दसमूहाचा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हटलं जातं, तर याला आपण काय म्हणतो, वाक्प्रचार असं म्हणतो. तोंडचे पाणी पळाले हा वाक्प्रचार झाला. म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ विचारात न घेता रूपकात्मक अर्थ, भावात्मक अर्थ जेव्हा विचारात घेतला जातो तेव्हा त्या शब्दसमूहाला काय म्हटलं जातं, वाक्प्रचार असं म्हटलं जातं. विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. शब्दशक्ती नामाच्या ठिकाणी अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते त्याला शब्दशक्ती म्हणतो. शब्दजाती शब्दांच्या 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, वाक्प्रचार. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, स्वार्थी वाक्य. तर आपल्या लक्षात येते की पण जे आहे हे न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त केवल वाक्य
जेव्हा आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयव्यानी जोडतो तेव्हा तयार झालेल्या एकत्रित वाक्यास काय म्हटलं जातं? संयुक्त वाक्य. ही व्याख्या आताच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील विचारलेली आहे. काय लक्षात ठेवाल? मुले मोजून पाहिली हे केवल वाक्य आहे, ती 20च भरली हे दुसरं केवल वाक्य आहे, आणि ही दोन केवल वाक्य जोडण्यासाठी पण हे प्रधानत्व सूचक उभयान्वयव्य वापरलं, जे अर्थातच त्याचा उपप्रकार न्यूनत्व बोधक उभयान्वयव्य आहे, हे वापरलं. त्यामुळे तयार होणारं वाक्य जे आहे हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला 4 प्रकारची जी उभयान्वयव्यय आहेत, कोणती? प्रधानत्व सूचक उभयान्वयव्यय, आणि, व, अन, नी, अनेक, शिवाय यासारखी, आणखी, शिवाय यासारखी. त्यानंतर विकल्पबोधक वा, अथवा, किंवा, अन्यथा, नाहीतर यासारखी, अगर यासारखी. त्यानंतर तिसरं न्यूनत्वबोधक. न्यूनत्वबोधक म्हणजेच पण, परंतु, परिबाकी, आणि परिणामबोधक म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, अस्मात, तस्मात, अतएव यासारखी जी उभयान्वयव्यय आहेत, ही उभयान्वयव्यय असेल तर ती परिणामबोधक. त्यापैकी कुठलंही उभयान्वयव्यय ज्या वेळेला दोन केवल वाक्य जोडण्यासाठी वापरलं जातं तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. त्यानंतर पुढचा 25वा जो प्रश्न आहे, खालील शब्दसमूहापैकी अंशाभेस्त शब्दसमूह ओळखा. शब्दसमूहापैकी शुद्ध लेखनाच्या बऱ्याच चुका प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. खालील शब्दसमूहापैकी अंशाभेस्त शब्दसमूह ओळखा. गेला बिला, आंबट बिंबट, उलटा सुलटा, रान रान, खालो खाल, मागोमाग, गडगडाट, घमघम, गदगद, पळापळ, डगमगणे, कडकडाट. पटकन आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये पूर्णच्या पूर्ण शब्द आवर्त झालेला आहे, पुनरावृत्त झालेला आहे, आणि त्याच्यामुळे त्याला पूर्णाभेस्त शब्द असं म्हणतो. गेला बिलामध्ये फक्त ला परत आला, आंबट चिंबट मध्ये बट परत आला, उलटा सुलटा मध्ये लटा परत आला. म्हणजे जेव्हा शब्दाचा ठराविक भाग पुनरावृत्त होतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? अंशाभेस्त शब्द. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. रसिक हा शब्द डॅश आहे, तर रसिक मध्ये मूळ शब्द रस, त्याला इक हा प्रत्यय लागलेला आहे, ज्याला रस आहे तो रसिक, आणि इक हा प्रत्यय लागला असल्यामुळे हा शब्द कोणता आहे? प्रत्यय घटित शब्द आहे. तप घालीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीपैकी कोणता? आपण मगाशीच पाहिलं वाक्प्रचार. वाक्प्रचार कशाला म्हटलं जातं? ज्या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्यातून आपण नेमका भावार्थ किंवा रूपकात्मक अर्थ घेतो तेव्हा त्याला वाक्प्रचार म्हटलं जातं. म्हणजे शब्दशः अर्थ असणार नाही. एवढं जरी लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येते की तप करून बसणे, तपचर्या करणे किंवा प्रार्थना करणे हे त्याचे पर्याय असणार नाहीत. तप घालीत बसणे, एखादा तप घालीत बसतो म्हणजे साहजिकच काय करतो? अंतर्मुख होऊन बसतो, स्वतःबद्दल विचार करतो, ध्यानस्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. पहिला पर्याय आहे उत्सव, दुसरा पान, तिसरा आग आणि चौथा विनंती. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की उत्सव हा जो शब्द आहे हा संस्कृत मधून जसाच्या तसा मराठी भाषेत आलेला आहे. जे शब्द संस्कृत मधून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये येतात त्या शब्दांना काय म्हटलं जातं? तत्सम शब्द म्हटलं जातं. त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पान हा जो शब्द आहे तो पर्ण या संस्कृत धातूपासून मराठीत आलेला आहे, त्यामुळे तो अर्थातच तद्भव शब्द आहे. पान हा तद्भव शब्द आहे. आग हा जो शब्द आहे तो अग्नीपासून मराठी भाषेत आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा देखील तद्भव शब्द आहे. विनंती हा जो शब्द आहे हा विज्ञप्ती या संस्कृत शब्दापासून मराठीमध्ये आलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा तद्भव शब्द आहे. म्हणजे पान, आग, विनंती हे 4 शब्द तद्भव शब्द आहेत, तर उत्सव हा जो शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही या वाक्याचं आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. अर्थातच होकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणजेच अपमान केल्यास कोणाला राग येत नाही हे वाक्य प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. म्हणजेच वाक्य रूपांतराचा प्रश्न आहे. वाक्य रूपांतर कशाला म्हटलं जातं? मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता, मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा येता कामा नये. आपल्याला त्या प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. मुळात हे 2 प्रश्नचिन्ह आहेत, ही तर उत्तर असूच शकणार नाहीत, हे आपण पटकन समजून घेऊ शकतो. आणि आपलं होकारार्थी वाक्य करायचे अपमान केल्यास राग येणार नाही का,
अपमान केल्यास राग का येऊ नये, नाही आलेत म्हणजे हे नकारार्थी शब्द आहेत. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा येत नाही. अपमान केल्यास कोणाला राग येणार नाही, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच असा त्याचा अर्थ होतो. मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. अपमान केल्यास राग का यावा हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य हे उत्तर असू शकत नाही. तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला या वाक्यामध्ये जरी दोन घटना तुम्हाला दिसत असतील की तो उत्तीर्ण झाला त्याला आणि सर्वांना आनंद झाला, पण यामध्ये पहिल्या वाक्यातलं जे क्रियापद आहे या क्रियापदाचं धातू साधित वापरलेलं आहे. झाल्यामुळे हे धातू साधित आहे, त्यामुळे या वाक्यात एकच क्रियापद आहे ते म्हणजे झाला आणि मग त्याचा कर्ता जो आहे होणारा काय तर आनंद. त्यामुळे या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. तो उत्तीर्ण झाल्यामुळे हा जो भाग आहे हा वाक्यांशाचा पूरक भाग आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर हे असणार आहे केवल वाक्य. बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाड करूनेच वाड्याचा ताबा मिळवला या आशयाची योग्य म्हण ओळखा. बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाड करूनेच वाड्याचा ताबा मिळवला. जे भाड्याने ठेवले होते त्यांनीच त्याचा ताबा मिळवला. चोराच्या मनात चालणे, जो चूक करतो त्याला सतत त्या चुकीची जाणीव त्याच्या मनात होत असते. हे चोराच्या मनात चालणे, ती चूक लोकांसमोर येईल अशी भीती वाटत असते, त्यामुळे हा अर्थ येणार नाही. गोगलगाय पोटात पाय याचा अर्थ जे लोक दिसतानावरून खूप शांत दिसतात, छान वाटतात पण तेच आत्मघातकी असतात अशा लोकांना पण गोगलगाय पोटात पाय असं म्हणतो. आयत्या बिळावर नागोबा. बंडा देसाईंनी बिचारीनी वाडा बांधला आणि बिराड करूनच त्याच्यामध्ये नागोबासारखा ताबा मिळवला, त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडा थोडा आपण धनसंचय केला तर आपण अगदी धनवान होऊ शकतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून आपण मोठा साठा करू शकतो अशा अर्थाने ती म्हण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आई बापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. आई बापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. तर याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या अनुभवाच्या खाणी असं होणार नाही. बाप बेटा सवाई कधी म्हणणार, जर एखाद्या मुलाने वडिलांच्या पेक्षा खूप चांगलं काम केलं तर त्याला आपण बाप बेटा सवाई असं म्हणतो. आणि एखाद्या चांगल्या वडिलांच्या पोटी जर एखादं कुकर्म करणारं अपत्य आलं तर त्याला सूर्यापोटी शनैश्चर असं म्हटलं जातं. खान तशी माती याचा अर्थ होतो जशी आई वडील आहेत तशीच मुलं निघतात, त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, खान तशी माती. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रथमग्रासे माक्षिका पातहा. प्रथमग्रासे माक्षिका पातहा म्हणजे पहिला घास घेणार तोपर्यंत जेवणात माशी पडली असा अर्थ होतो. पण या म्हणीचा अर्थ घ्यायचा आहे म्हणजे शब्दशः अर्थ विचारात घेत नाही. वाक्प्रचार किंवा म्हणीमधून आपण भावार्थ विचारात घेतो, त्याचा रूपकात्मक अर्थ विचारात घेतो आणि त्यामुळे पहिल्या घासाला मधमाशी सापडली असा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही. एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात जर विघ्न आलं तर त्याला आपण काय म्हणतो, प्रथमग्रासे मक्षिका पातहा. अर्थात संस्कृत वाक्य आहे ते. एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न होणे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. आणि दुसरं नेहमी लक्षात ठेवायचं की वाक्प्रचार असो म्हणी असो शब्दशः कुठलाच अर्थ घेता येत नाही. त्यामुळे घासाला, घासाला, घासाची यासारखे जे शब्द आहेत ती उत्तरं कधीही असू शकणार नाहीत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्यास डॅश म्हणतात. ही व्याख्या सर्वांच्या पाठ असलीच पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, वचन म्हटलं जातं. नामाच्या ठिकाणी लक्षात ठेवा, नामाचा संख्या दर्शवण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण वचन म्हणतोय आणि नामाची संख्या दर्शवणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण असं म्हटलं जातं. इथे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्याला वचन म्हणतो. म्हणजे मुलगा म्हटलं की एक मुलगा म्हणजे एक ही संख्या दर्शवतोय. मुलगे म्हटलं की अनेक मुलगे, अनेकत्वाचा बोध होतोय. म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध होतो तेव्हा त्या संकल्पनेला आपण वचन असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविलीन. पाठविलीन असं क्रियापद आहे. आता यामध्ये या वाक्यातील प्रयोग ओळखा असं म्हटलंय. आता यामध्ये बघा
त्यानेच्या ऐवजी त्यांनी असं आपण वचन बदललं. त्यांनी आपल्या मुलीला, त्यांनी म्हणजे आई बाबांनी आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली असं वाक्य होईल. म्हणजे तो न निघून जाईल. न निघून जाईल म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. त्याने आपल्या मुलाला कालच सासरी पाठवला असा अर्थ होईल. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय म्हणजे हा कर्तरी प्रयोग असू शकतो. कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय म्हणजे हा कर्मणी प्रयोग असू शकतो. आणि वाक्याची रचना जर आपण पाहिली तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये कर्ता जो आहे हा तृतीयांत आहे, तृतीय विभक्तीत आहे. कर्म द्वितीयांत आहे, द्वितीय विभक्तीत आहे. आणि क्रियापद जे आहे पाठविले असं आपण लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी आहे. म्हणजे भावे प्रयोगाची लक्षणं सुद्धा या प्रयोगात दिसून येतात. त्यामुळे याचं उत्तर तीनही प्रयोगाच्या छटा एकाच वाक्यात दिसून येतात. म्हणून याला कर्तृ कर्म भावे संकर प्रयोग म्हटलं जातं. कर्तृ कर्म भावे संकर किंवा भाव कर्तृ कर्म संकर असंही त्याला म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं? धातू साधिते. ज्यावेळेला धातूला प्रत्यय लागतो त्यावेळेला धातूला प्रत्यय लागून तयार होणारे शब्द जे आहेत हे एकतर क्रियापद असतात किंवा धातू साधित असतात. धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला आपण क्रियापद म्हणतो. जेव्हा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणजे क्रिया अपुरी दाखवतो तेव्हा त्याला धातू साधित असं म्हटलं जातं. राम शाळेत जातो असं म्हणत असताना जातो हा शब्द धातूला प्रत्यय लागून तयार झालेला आहे. तो वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय म्हणून ते क्रियापद झालं. पण राम शाळेत जात आहे असं म्हणत असताना जात हा शब्द क्रियेचा बोध करतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आहेच साह्य घ्यावं लागतं म्हणून त्याला धातू साधित असं म्हटलं जातं. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित असे म्हणतात. मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे? मलिन म्हटलं की आपल्या लक्षात येतं की घाणीने माखलेला, अस्वच्छतेने माखलेला असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला बघायचे. स्वच्छतेचे पालन करावे, त्याच्यामध्ये स्वच्छतेचे पालन करावे. परत तो मळलेल्या कपड्यांनिशी गावी गेला. घाणेरड्या नजरेने तो माझ्याकडे पाहत होता. निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की मलिन म्हणजे थोडक्यात घाण असलेला, खराब झालेला किंवा थोडक्यात मलिन हा शब्द एखाद्याचं चारित्र्य खराब असेल तरी सुद्धा आपण वापरतो. आणि त्यामुळे स्वच्छ अशा अर्थाने हे विशेषण आहे. निर्मळ हे उत्तर असणार आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन स्वच्छतेमध्ये होऊ शकतं पण स्वच्छता हे नाम आहे. हा जर मलिनच्या विरुद्ध स्वच्छ असतं तर ते ठीक होतं. मलिन हे विशेषण आहे त्यामुळे निर्मळ हे सुद्धा विशेषण असणारा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागेल. काल सकाळी बाजूच्या मैदानात सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? काल सकाळी सचिन बाजूच्या मैदानावर जोरात धावला असं विचारलेलं आहे. आता जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्न विचारताना थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज केलेलं आहे. विधेय विस्तार, कर्मविस्तार, कर्मपूरक, विधीपूरक. अर्थात ह्या ज्या संकल्पना आहेत विधेय विस्तार, कर्मविस्तार, कर्मपूरक, विधीपूरक ह्या वाक्य पृथक्करणातल्या आहेत. वाक्य पृथक्करणामध्ये पूर्णशः पूर्ण वाक्य हे कधीही विधेय विस्तार नसतं, कधीही कर्मविस्तार नसतं, कधीही कर्मपूरक नसतं, कधीही विधीपूरक नसतं. एक वाक्य, त्या वाक्यातले काही ठराविक शब्द जे आहेत हे विधेय विस्तारात येतात. जे शब्द क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली या प्रश्नाचं उत्तर देतात ते विधेय विस्तारात येतात. जे शब्द कर्माबद्दल माहिती सांगतात ते कर्म विस्तारात येतात. जे शब्द कर्माबद्दल नंतर येतात, कर्माबद्दल अधिक माहिती सांगतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, अर्थात ते कर्मपूरक असतात. विधीपूरक अकर्म क्रियापदाला वाक्यार्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारा जो शब्द आहे त्याला आपण विधीपूरक असं म्हणतो. त्यामुळे इथे जर तुम्ही पाहिलं काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. सचिन केव्हा धावला, कोठे धावला, कसा धावला, वाक्यातला कर्ता क्रियापद सोडला, वाक्यातला कर्ता आणि क्रियापद सोडला तर उरलेले शब्द केव्हा धावला, काल, काल सकाळी, कोठे धावला, बाजूच्या मैदानावर, कसा धावला, जोरात धावला. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली
या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे विधेय विस्तार असतं. त्यामुळे इथे उत्तर निवडत असताना तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडावं लागेल. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. याच्यामध्ये पर्याय आहेत अनुदान. अनुदान हे ज्या ग्रँट्स आपण म्हणतो, अनुदान दिलं जातं हे सुद्धा शेतकऱ्यांना दिलेली मदत असते. पण हे अनुदान जे आहे हे साहजिकच तुमच्या कर्जावर अधिकचं जे काही पैसे दिले जातात किंवा एखादी संस्था चालवण्यासाठी मदत केली जाते, अनुदान दिलं तर ते परत घेतलं जात नाही. तगाई हा जो शब्द आहे हा शब्द सुद्धा खरं तर आयोगाने उत्तर हे जो दिलेलं आहे, पण तगाईचा शब्दशः अर्थ होतो मदत. शासनाने राजाने केलेली जी मदत आहे त्याला तगाई असं म्हटलं जातं. अर्थात कर्ज असा एक्झॅक्ट शब्द त्याच्यासाठी नाही, पण या 4 पर्यायामधला योग्य त्याच्या जवळचा पर्याय कोणता आहे? तगाई. सानुग्रह म्हणजे ज्यासाठी आपण आग्रह करतो आणि त्या आग्रहाची जे अग्रिम तुम्हाला दिलं जातं किंवा जी मदत केली जाते त्याला सानुग्रह म्हणतो. धनादेश म्हणजे चेक. त्यामुळे याच्यातला योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? खरं तर हे अधोरेखित शब्द हा फक्त वर असायला पाहिजे होता, कारण शिडीवर मध्ये शिडी हे नाम आहे आणि वर हे शब्दयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे 41वा प्रश्न. वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. वेदांश हा प्रश्न विचारल्या उत्तर देतो, म्हणजे त्याला स्थिर बुद्धी असं म्हटलं जात नाही. स्थिर बुद्धी किंवा स्थिरमती या दोन्ही शब्दाचा अर्थ काय होतो की जो बॅलन्स राहतो, स्थिर राहतो, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा पटकन विचलित होत नाही, त्याला आपण स्थिर बुद्धी किंवा स्थिरमती म्हणतो. त्यामुळे वेदांश हा प्रश्न विचारल्या ताबडतोब उत्तर देतो, म्हणजे तो हजर जबाबी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. मन कवडा याचा अर्थ मनातील चिंतणारा. मन कवडा म्हणजे मनातील चिंतन, तुमच्या मनात काय आहे हे ओळखणारा, त्याला आपण मन कवडा असं म्हणतो. देवी औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द ओळखा. अर्थातच हा संधी या प्रकारावरचा प्रश्न आहे. जो यनादेश संधी आहे, ह्या यनादेश संधीचे आपल्याला नियम माहिती आहेत. जर ई उ रु लू या स्वरांपुढे विजातीय स्वर आले तर ई च्या जागी य, उ च्या जागी व, रू च्या जागी र, लू च्या जागी ल येतं. ई उ रु लू या स्वरांपुढे जर विजातीय स्वर आले तर त्यांच्या जागी अनुक्रमे यर ल व येतं. त्याला आपण यनादेश असं म्हणतो. देवी औदार्य मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, देवी औदार्य या शब्दाचा संधी होत असताना देवी या शब्दामध्ये ई हा अंत्यवर्ण आहे आणि औदार्यामध्ये औ हा अंत्यवर्ण आहे, आद्यवर्ण आहे. संधी होताना पहिल्या शब्दाचा अंत्यवर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा आद्यवर्ण एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो, त्यावेळेला त्याला आपण संधी असं म्हणतो. मग साहजिकच काय होतं, ई पुढे विजातीय स्वर आल्यामुळे ह्या ईचं रूपांतर य मध्ये होणार आणि त्याच्यामध्ये औ मिसळणार, म्हणजे हा यौ तयार होणार. हा यौ अगोदरच्या व मध्ये मिसळणार, म्हणजे शब्द काय होणार, देव्योदार्य असा शब्द होणार. दैवदार्य नाही होणार, दैवीदार्य नाही होणार किंवा देवी औदार्य नाही होणार, देव्योदार्य असा शब्द. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. विरुद्धार्थी शब्द करताना सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा लक्षात ठेवायचा. नकारार्थी वाक्य करायचं असो, नकारार्थीचं होकारार्थी करायचं असो, प्रश्नार्थीचं विधानार्थी करायचं असतो, विधानार्थीचं प्रश्नार्थी करायचं असतो, उद्गारार्थीचं विधानार्थी असो, विधानार्थीचं उद्गारार्थी असतो. या सर्व संकल्पना कशामध्ये येतात, वाक्य रूपांतर या संकल्पनेमध्ये येतात. आणि वाक्य रूपांतर याचा अर्थ काय होतो, मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. आणि त्याच्यामुळे या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते, दुःख होत नाही जरी नकारार्थी झालं तरी मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा आली, इथे नकार पर्यायच नाहीये. या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे हे सुद्धा होकारार्थी वाक्य आहे. या लोकांचे अज्ञान पाहून, खरं तर इथेच खूप अज्ञान आहे. या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. सुख होत नाही म्हणजे सुख वाटत नाही असं म्हणायला पाहिजे होतं, किंवा आनंद होत नाही. पण त्यातल्या त्यात उत्तम पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे.
उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? वाक्यपृथक्करणात आपण काय करतो, तर वाक्यातील शब्दांचा परस्परांशी असणारा संबंध दर्शवतो. त्यासाठी वाक्याचे दोन भाग केले जातात, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये उद्देश विस्तार आणि उद्देश येतो. विधेय विभागामध्ये कर्म विस्तार, कर्म, विधेय विस्तार, विधिपूरक किंवा विधानपूरक आणि विधेय येतं. त्यामुळे उद्देश विभागाचे प्रथम उपस्थितीत संघटक जे असणार आहेत हे मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार. उद्देशाचे विचारलेत, त्यामुळे मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. 45वा प्रश्न आहे, डॅश जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यात रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. तत्सम शब्दाचा अर्थ जो शब्द जसाच्या तसा संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. झाड हा शब्द तत्सम नाहीये. वृक्ष हा जो शब्द आहे हा तत्सम आहे, त्यामुळे उत्तर काय असणार आहे, वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. याच्यानंतर पुढे जे प्रश्न आहेत ते तुमच्या परिच्छेदावर आधारित आहेत. परिच्छेदावरचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना प्रत्येकाने थोडंसं प्रत्येकाची याचं जे तंत्र असेल ते वेगवेगळं असेल. पण माझ्या मते सुरुवातीला तुम्ही जर उतारा वाचत असाल तर हा उतारा वाचण्याच्या अगोदर एक थोडासा कटाक्ष प्रश्नांच्यावर टाकायचा. प्रश्नामधले जे कीवर्ड आहे तिकडे बाजूला लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर उतारा वाचन करायला सुरुवात करायची. म्हणजे आपला पटकन काही वेळेला काय होतं, पहिला प्रश्न आहे पण उत्तर शेवटच्या टप्प्यात असू शकतं, दुसरा प्रश्न आहे तर उत्तर कुठेतरी मध्येच असू शकतं. त्यामुळे आपल्या 10वीच्या किंवा 12वीच्या उतार्यांच्या प्रमाणे पहिला प्रश्न, पहिली ओळ उत्तर असं बऱ्याचदा या MPSC UPSCच्या परीक्षांमध्ये असत नाही. त्यामुळे आपल्याला थोडंसं तुमच्या टेक्निकप्रमाणे तुम्ही करत असाल. पण एक बेस्ट म्हणजे आपण कन्सेप्ट जे आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये असणारा जो कीवर्ड आहे तो अगोदर ह्या मोकळ्या जागेमध्ये लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उतारा वाचायला सुरुवात करायची. हा जो उतारा आहे हा उतारा अर्थातच भाषा या संकल्पनेवर आहे. आपण त्याचे जर प्रश्न पाहिले तर आपल्या लक्षात येईल, भाषेचे अंतिम उपयोजन कोणते? तर आता भाषेचे अंतिम उपयोजन जे आहे हे भाषेचे अंतिम उपयोजन देताना तरी भाषेच्या विकासाचे टप्पे दिलेत. पहिली बोली भाषा, लिखित भाषा, वाङ्मय निर्मिती, व्यापार उदिमाकरता उपयोग आणि प्रशासकीय कामाकरता उपयोग. म्हणजे शेवटचा भाषा विकासाचा टप्पा कोणता आहे? प्रशासकीय काम. आणि त्यामुळे साहजिकच भाषेचे अंतिम उपयोजन, भाषेचा शेवटचा सगळ्यात उपयोग केलाय कोणता, तर तो प्रशासकीय व्यवहार हा उपयोग आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार. प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते? बघा, प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय जर पाहिले, लोकभाषा, वाङ्मय निर्मिती, भाषांतरे, संस्कृती, भाषा, वंश आणि संस्कृती, भौगोलिकता, धार्मिकता आणि भाषा. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्हाला जो राष्ट्रनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात एक समान भाषा बोलणारा समूह, इथल्या भागामध्ये तुम्हाला हे उत्तर दिसून येईल. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स राष्ट्रे ही भौगोलिक प्रदेशावर आधारित होती, तर जर्मन राष्ट्रवाद हा वांशिक भाषिक होता. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्याल की त्याच्यामध्ये वांशिक भाषिक राष्ट्रवाद सुद्धा होता, भाषा वंश होता. जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशांना स्पष्ट सीमांकित देश नसल्याने जर्मनचा राष्ट्रवाद हा भौगोलिक न राहता वांशिक आणि नंतर भाषिक झाला. भाषिक अस्मितेवर जर्मनीचा हा वांशिक भाषिक राष्ट्रवादाचा सिद्धांत बऱ्याच राष्ट्रांनी, विशेषतः बाल्कन राष्ट्रांनी पुढे अवलंबला. म्हणजेच प्रश्न काय विचारलाय, प्रारंभी युरोपीय राष्ट्राचे मूलाधार कोणते होते? तर आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रारंभी ज्यावेळेला आपण विचार करतो, म्हणजे प्रारंभी साहजिकच फक्त वांशिक आणि भाषिक असं असणार नाही. पण जर इथे आपण पूर्ण उत्तर असं वाचलं तर इथे लक्षात येतं, भाषा हे संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती वहनाची प्रक्रिया होते. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीचा पहिल्या टप्प्यात एक समान भाषा बोलणारा समूह एकाच जातीचा आहे असे समजले जाऊ लागले. हे प्रमेय अंशी खरे असले तरी भाषा, वंश आणि संस्कृती इथे स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतं, याचे मिश्रण होऊन तत्कालीन युरोपीय राष्ट्रवादाचा ते आधार झाले. त्यामुळे असं उत्तर जे आहे भाषा, वंश आणि संस्कृती, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? तर याच्यामध्ये शेवटी आपण लिहिले, शेवटच्याच टप्प्यामध्ये तुम्हाला याचं लक्षात येईल
वाङ्मय निर्मिती करू शकणारा समाज हा राष्ट्र ही पदवी प्राप्त करण्यास सिद्ध होतो. शेवटचंच वाक्य आहे. त्यामुळे साहित्य निर्मिती करण्याची क्षमता पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर सांस्कृतिक संक्रमणाचे महत्त्वाचे माध्यम कोणते? पटकन हे लक्षात येतं. भाषा हे उत्तर आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी धर्मचिंतनासाठी कोणत्या भाषेचा आधार घेतला? तर याचं उत्तर हे लोकभाषा आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही ग्रुप सी ची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका होती. जे विद्यार्थी ग्रुप बी ग्रुप सी परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीनं मुख्य परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन येणाऱ्या सोमवारपासून सुरू होत आहेत. त्याचबरोबर या परीक्षेची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या क्लासच्या वतीने घेतली जाणार आहे. त्याचाही अवश्य तुम्ही लाभ घेऊ शकता. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पैकी वेळा एमपीएससी परीक्षेमध्ये जे टॉपर्स आहेत हे ओमकार अकॅडमीचे आहेत. इंग्रजी मराठी विषयामध्ये जर तुम्हाला अगदी 200 पैकी 170 प्लस अगदी 180 पर्यंत 190 पर्यंत जर मार्क्स मिळवायचे असतील तर अगदी अचूक मार्गदर्शन क्लासच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI परीक्षा असेल, डिपार्टमेंटल ASO आहे, डिपार्टमेंटल एक्साइज आहे, या परीक्षेच्या बॅचेस सुद्धा आपल्या चालू आहेत. तर ते विद्यार्थी सुद्धा आपल्या क्लासचं मार्गदर्शन घेऊ शकतात आणि नक्कीच क्लासच्या मार्गदर्शनाचा तुम्हा सर्वांना उपयोग होईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी विषयाची जी गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे त्याच्याबद्दल देखील सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्हाला अभ्यासाबद्दल कोणत्याही शंका असतील, नियोजनाबद्दल असतील किंवा अभ्यासाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर 9870480875 या क्रमांकावर तुम्ही मला आवश्यक फोन करू शकता. धन्यवाद.